जय शिवराय मित्रांनो, पोलीस भरतीला विचारलेले व्याकरणावरील 25 PYQ प्रश्न आज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये वाक्यप्रचार व म्हणी असतील. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण पोलीस भरतीला व्याकरण हा घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर चला, व्याकरणावरील पहिला प्रश्न आहे, खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? कष्ट करणे, वाईट काम करणे, फसविणे, चर्चा करणे. खलबत करणे म्हणजे चर्चा करणे. मित्रांनो, लक्षात ठेवा, खलबत करणे म्हणजे चर्चा करणे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, हात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? हात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मार देणे, वरचढ ठरणे, हात पकडणे, फसवून जाणे. याचं उत्तर होईल, हात धरणे म्हणजे वरचढ ठरणे. लक्षात ठेवा मित्रांनो, हात धरणे म्हणजे वरचढ ठरणे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? कंठस्नान घालणे म्हणजे काय? उत्तर कमेंट करून सांगा. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न आहे, नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर याचं बरोबर उत्तर होईल, नांगी टाकणे म्हणजे पडते घेणे. नांगी टाकणे म्हणजे पडते घेणे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मनात मांडे खाणे म्हणजे मनोराज्य करणे. लक्षात ठेवा मित्रांनो, मनात मांडे खाणे म्हणजे मनोराज्य करणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मित्रांनो, सर्व प्रश्न PYQ आहेत. लक्षात ठेवा, त्यामुळे रिपीट प्रश्न होऊ शकतात. वाक्यप्रचार आणि म्हणी सारखे सारखे रिपीट होत असतात भरतीला, त्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? कमेंट करून सांगा मित्रांनो. दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? याचं उत्तर होईल, शरणागती पत्करणे. दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, डोळ्यावर कातडे ओढणे. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर कानाडोळा करणे. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे कानाडोळा करणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, गळा मोकळा करणे. गळा मोकळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, गळा मोकळा करणे म्हणजे संकटातून सुटका करणे. गळा मोकळा करणे म्हणजे संकटातून सुटका करणे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, सुंबाल्या करणे. सुंबाल्या करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर पळून जाणे.
सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वाधिक रिपीट झालेला प्रश्न. उंबराचे फूल म्हणजे चांगला माणूस, वारंवार न दिसणारा माणूस, श्रीमंत माणूस, शेती करणारा माणूस. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उंबराचे फूल म्हणजे वारंवार न दिसणारा माणूस. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? परवा करणे, संपविणे, प्रारंभ करणे, दोष देणे. सर्वाधिक रिपीटेड प्रश्न सुतोवाच करणे हा आहे. हा वाक्यप्रचार सर्वाधिक विचारले गेलेला प्रश्न आहे. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, आड रानात शिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आड रानात शिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? वाकड्यात शिरणे, वेळ पांघरणे, मुळाला सोडून जाणे, अज्ञात दाखवणे. आड रानात शिरणे म्हणजे वाकड्यात शिरणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, वाऱ्यावर सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? वाऱ्यावर सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उफाळून येणे, नेमाने जाऊन येणे, सतत नापास होणे, दुर्लक्ष करणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे. लक्षात ठेवा मित्रांनो, वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? कमेंट करून सांगा मित्रांनो. टोटल 25 प्रश्न आहेत. 15 वाक्यप्रचार, 10 म्हणी. खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अंदाज घेणे. खडा टाकून अंदाज घेतला जातो. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ब्रह्मांड आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ब्रह्मांड आठवणे. ब्रह्मांड आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे भीती वाटणे. भीती वाटते तेव्हा आपल्याला ब्रह्मांड आठवले जाते, असा त्याचा अर्थ आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपले 15 वाक्यप्रचार पूर्ण झाले आहेत. आता आपण 10 म्हणींचा PYQ प्रश्नांचा सराव घेत आहोत. पहिला प्रश्न आहे, तळे राखील तो डॅश डॅश. मन पूर्ण करा. मन पूर्ण करायचे आहे तुम्हाला. तळे राखील तो पाणी चाखेल. बरोबर ना? तळे राखील तो पाणी चाखेल. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, इंगळास ओळंबे लागणे. इंगळास ओळंबे लागणे या म्हणीचा अर्थ काय आहे? कमेंट करून सांगा. इंगळास ओळंबे लागणे या म्हणीचा अर्थ काय? तर मित्रांनो, इंगळास ओळंब लागणे म्हणजे कर्तृत्वाला डाग लागणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खायला काळ भुईला भार. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ काय आहे? मूर्ख मनुष्य, आळशी मनुष्य, उपद्रवकारक, निरुपयोगी.
खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ आहे निरुपयोगी. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, जे चकाकते ते सोने नसते या म्हणीचा अर्थ काय आहे? मित्रांनो, या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तुम्हाला. जे चकाकते ते सोने नसते. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न आहे तसे आपण कॉपी पेस्ट केले आहेत. जे चकाकते ते सोने नसते याचा अर्थ आहे गुणवान असल्याची भासवणारी गुणी असतातच असे नाही. जे चकाकते ते सोने नसते याचा अर्थ आहे गुणवान असल्याची भासवणारी गुणी असतातच असे नाही. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ काय? या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे, केसाने गळा कापणे म्हणजे काय? दमबाजी करणे, शत्रुत्व निर्माण करणे, विश्वासघात करणे, ठार मारणे. केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय? उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे? मूर्खासारखा सल्ला देणारा, शहाणपण शिकवणारा, योग्य सल्ला देणारा, मदत करणारा. तर मित्रांनो, उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ आहे मूर्खासारखा सल्ला देणारा. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खासारखा सल्ला देणारा. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, असेल तेव्हा दिवाळी नाहीतर डॅश डॅश. म्हण पूर्ण करायचे आहे मित्रांनो. इथे असेल तेव्हा दिवाळी नाहीतर पाडवा, रक्षाबंधन, शिमगा, रंगपंचमी. कोणता योग्य ऑप्शन या मध्ये बसेल? असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढची म्हण आहे, अति तेथे माती या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. अति तेथे माती. सर्वाधिक म्हण हीच भरतीला विचारली जाते, त्यामुळे ही म्हण लिहून घ्या. अति तेथे माती या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, दोन नद्यांमधील जागा. चला मित्रांनो, दोन नद्यांमधील जागा. दोन नद्यांमधील जागा डॅश डॅश. द्विकल्प, दोआब, तिठ्ठा, जोड, नदी. दोन नद्यांमधील जागा म्हणजे काय? तर दोआब. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपले टोटल 25 प्रश्न पूर्ण झाले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन आणि महत्त्वाचे PYQ प्रश्न आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. टोटल आपण आतापर्यंत PYQ प्रश्न 500 पाहिले आहेत.